मी माझ्या नवऱ्याशी आणि माझ्या मुलीशी सर्वात वाईट प्रकारे विश्वासघात केला आणि देवाने मला त्याची शिक्षा दिली. आज जेणेकरून इतर लोकांना धडा मिळावा. त्यांना कळावे की चुकांचे शेवट नेहमीच वाईट असते. माझे नाव सुनीता. मी सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून. आता माझे वय 35 वर्षे आहे. मी खूप लहान वयात लग्न केले. 17 वर्षांची असताना माझे पती रमेश माझ्यापेक्षा 12 वर्षे मोठे होते. पण ते खूप चांगले आणि प्रेमळ होते. आता माझ्या 2 मुली आणि 2 मुलगे आहेत. मोठी मुलगी हर्षा जवळपास 18 वर्षांची आहे. रमेश सौदी अरेबियात नोकरीला गेले होते. ते फार क्वचितच घरी येत. मी फक्त मुलांसोबत राहत होते. रमेश खूप कडक होते. आम्हाला बाहेर जाऊ देत नसत. हर्षालाही सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवले होते. पण हर्षाला एक मैत्रीण होती. तिचे नाव सायली. ती हर्षाच्या खूप जवळची होती. सायली नेहमी आमच्याकडे येत असे. हर्षाही तिच्याकडे जात असे. अर्थात माझ्या परवानगीनंतरच. रमेश इतके कडक असूनही मी हर्षाला सायलीकडे जाऊ देत होते. कारण तिला घरातच गुदमरून जाऊ नये असे मला वाटायचे. पण ती माझ्या नियंत्रणाखालीच जायची. एक दिवस सायली आमच्या घरी होती. तिने मला सांगितले, माझे घरचे हर्षाला खूप आवडतात. तिचे वागणे, शिस्त आणि शिकवण पाहून ते खुश आहे ते. त्यांचे राहणीमान चांगले होते आणि ते थोडे मोकळेही होते. त्यांचा एक मुलगा चांगले होकरण. तो अमेरिकेत शिकत होता. सायली म्हणाली, भाऊ शेवटचे वर्ष पूर्ण करतोय. महिनाभरात येईल. मग तो हर्षाला मागणी घालायला येईल. मी करणचा फोटो पाहिला. सायलीने तिच्या पिशवीतून काढून दाखवला. तो खूप देखणा होता. शरीर मजबूत आणि चेहरा चंद्रासारखा. मी म्हणाले, ठीक आहे. पण आधी बाबांना विचारते. रात्री मी रमेशला फोन केला. सायलीच्या घरच्यांबद्दल सांगितले. किती चांगले लोक आहेत, किती चांगले घर आहे आणि जर नशीब असेल तर हर्षा सुखात राहील असे सांगितले. करणचे स्वभाव चांगले आहेत, रूप सुंदर आहे आणि तो आणि परदेशात शिकतोय. महिन्यात येईल. रमेशही खूप खुश झाले आणि लगेच तयार आहोत. पण करण आणि हर्षा एकमेकांना भेटले पाहिजेत. सायली म्हणाली, महिन्यानंतर आम्ही येतो. महिना हवासारखा उडाला. एका दिवशी सायलीने फोन केला. करण आला आहे. आम्ही मागणी घालायला येतोय. करण आला आणि हर्षाची सगाई झाली. रमेश सौदीहून येणार होते. करण खूप गोड बोलणारा होता. तो घरात आला आणि सगळ्यांचे मन जिंकले. आम्ही सगळेच त्याला आवडू लागलो. तो आठवड्यातून 2दा आमच्याकडे येऊ लागला. प्रत्येक वेळी हात रिकामे नसत. हर्षाला भेटवस्तू आणत असे. तिच्या रूपाचे, कपड्यांचे आणि चवीचे कौतुक करत असे. आणि तसेच मलाही गोड बोलत असे. म्हणायचा, तुम्ही किती सुंदर दिसता, किती छान कपडे घालता. हर्षाला जसे बोलत असे तसेच मलाही. मी खूप आनंदित होत होते. हर्षापेक्षाही मी त्याची वाट पाहत होते. कळत नव्हते काय होतंय. हळूहळू मी त्याच्याशी बांधली गेले. त्याच्या भेटीची वाट लागे. हर्षाला एकटे सोडून मी अचानक खोलीत जात असे. काहीतरी बघायचे असे. काय होईल याची उत्सुकता वाटे. कारण घरात असताना मला विचित्र आनंद वाटायचा. रमेश मोठे होते आणि नेहमी दूर होते. म्हणून असे गोड शब्द ऐकायला मला तहान लागली होती. एकदा मी खूप छान कपडे घातले. मेकअप केला. करणची वाट पाहत बसले. हर्षा त्या दिवशी उशिराने तयार होत होती. करण आला आणि खोलीत बसला. हर्षा येईपर्यंत मीच आत गेले. त्याने माझा हात घट्ट धरला आणि चुंबन घेतले. म्हणाला, मी विश्वास करत नाही. तू हर्षाची आई आहेस हे मला कळले नव्हते. मी इतकी सुंदर आणि आकर्षक दिसतेस. त्याच वेळी हर्षा आत आली. करणने माझा हात सोडला आणि हर्षाचा हात धरला. तिच्या हाताला चुंबन घेतले. मी गोंधळले आणि लगेच स्वयंपाकघरात गेले. त्यांना तुर्की कॉफी आणि थोडे गोड बनवले. त्यांना एकटे सोडले. थोड्या वेळाने मी आत गेले आणि जे दिसले ते पाहून माझे शरीर थंड झाले. करणने हर्षाला मिठीत घेतले होते आणि तीही त्याला दिली होती. जर मी न आली असते तर कदाचित पुढे काहीतरी झाले असते. सुरुवातीला मला त्या दृश्यात विचित्र आनंद वाटला, पण लगेच मला राग आला. मी त्यांना ओरडले, हे काय करत आहात? मी नाही तेव्हा असे का? बाबा घरी नसताना असे वागणे चुकीचे आहे. अजून सगाई आहे. असे काही होऊ नये. मी खूप रागावले. करण माझ्या मागे धावत आला. माझ्या हाताला, डोक्याला, खांद्याला चुंबन घेत राहिला. म्हणाला, माफ करा. मी चुकले. पुन्हा असं होणार नाही. आम्ही काहीही केले नाही. तो अचानक मला मिठीत घेऊन बसल्यासारखे वागला. मी हर्षाची आई असूनही त्याने मला असे स्पर्श केले. तो स्पर्श सामान्य नव्हता. मला वाटले की तोही माझ्यासारखेच भावना अनुभवतोय. त्या क्षणी माझे शरीर थरथरले. करणने ते जाणले आणि त्याला आनंद झाला. त्या दिवशी मी ठरवले की करणला आमच्या आयुष्यातून काढायचे. आता तो हर्षाचा नवरदेव म्हणून राहू शकत नाही. मी जे अनुभवले ते दुर्लक्षित करणे शक्य नव्हते. म्हणून ही सगाई मोडायची आणि त्याला दूर करायचे असे ठरवले. मला कळत नव्हते की मीच चुकीची होते की रमेशचे सतत दूर असणे हे कारण होते. मी ऐकले होते की पत्नीला गरज असताना नवऱ्याने 1 वर्षाहून जास्त काळ सोडून ठेवू नये, पण रमेशला याची फिकीर नव्हती.
करण मात्र मला त्याला बाहेर काढण्याची संधीच देत नव्हता. त्याच्यात एक आकर्षण होते. आम्ही त्याच्या उपस्थितीला सरावून गेलो होतो. मी गोंधळले होते. एकीकडे त्याला पूर्णपणे दूर करायचे होते. दुसरीकडे त्याचे असणे मला आणि हर्षाला अस्वस्थ करत होते. एकदा मी कपडे बदलत होते. करण बाथरूमला जात असताना माझ्या खोलीसमोरून गेला. आरशात तो दिसला. तो माझ्याकडे आणि माझ्या शरीराकडे विचित्र नजरेने पाहत होता. मी जाणून-बुजून नखरे केले. थोडे वळले जेणेकरून त्याला दिसू शकेल. नंतर मी बाहेर आले आणि त्याला धडकले. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. त्यानेही माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, "मी अजूनही विश्वास करत नाही. इतके सौंदर्य मी कधी पाहिले नव्हते." आम्ही दोघेही क्षणभर विसरलो. पण अचानक हर्षा आमच्यासमोर उभी होती. तिने आश्चर्याने पाहिले आणि विचारले, "काय झालं मम्मी? काही झालं का?" मी लगेच म्हणाले, "काही नाही बाळा. करण फक्त तुमच्या लग्नाबद्दल बोलत होता. लवकर करा म्हणून." हर्षाने विश्वास ठेवला आणि खुश झाली. करणही म्हणाला, "होय सासूबाई, मला लग्न करायचे आहे. सगाई पुरेशी झाली. बाबांना लवकर बोलवा." मी आता समजू शकत नव्हते की तो मला आवडतो की माझ्यासारखेच भावना आहेत. पुढच्या वेळी मी पुन्हा तयार झाले. पण मग मला वाटले की मी कमजोर होत आहे. मी लगेच कपडे बदलले, मेकअप पुसला आणि ठरवले की आता त्याला दूर राहीन. मी त्याच्याशी फक्त औपचारिक वागू लागले. पण तो आला की म्हणायचा, "तुम्ही खूप आठवत होतात सासूबाई." आणि मला मिठी मारायचा, हात फिरवायचा. हे सगळे हर्षासमोर. हर्षाला वाटायचे की तो मला आईसारखे मानतो. तिला काही कळत नव्हते. मी काळजीने फोन केला. तो कामावर होता आणि येत होता. त्या दिवशी मी पुन्हा तयार झाले पण लगेच पुसले आणि स्वतःला सांगितले, "सुनीता, सावध हो. हा तुझ्या मुलीचा नवरदेव आहे. जणू मुलगाच आहे." पण करण आला आणि पुन्हा गोड बोलला. मिठी मारली. हर्षा मात्र काहीच समजत नव्हती. मला वाटले की मी त्याला तपासून पाहावे. तो खरोखर माझ्यासारखेच भावना बाळगतो का? एक दिवस मी हर्षाला तिच्या मावशीकडे पाठवले. मी सांगितले की मावशीकडून काही गोष्टी आणून दे. त्याच वेळी करणला फोन करून लवकर येण्यास सांगितले. हर्षा गेल्यानंतरच तो आला. घरात फक्त मी आणि तोच होतो. त्याने माझा हात धरला, मिठी मारली. मी म्हणाले की मी आणि दार उघडे ठेवले. आरशातून पाहत होते की तो येतो का? तो आला आणि बाहेरून पाहू लागला. मी नखरे केले. मला त्याची मर्यादा पाहायची होती. मी स्वतःला अग्नीत टाकत होते. करण आत आला आणि जे व्हायचे ते झाले. त्या दिवसानंतर हर्षा आली तरी मला पश्चात्ताप वाटला नाही. मी करणला सांगितले की हर्षाशी सगळी चालू ठेव. पण हळूहळू ढिलाई कर. मीही रमेशला घटस्फोट देईन. मला आता हर्षाचे लग्न नको होते. मला फक्त करणसोबत राहायचे होते. आम्ही असेच चालू ठेवले. हर्षा कॉलेजमध्ये असताना किंवा मावशीकडे राहायला गेली की आम्ही भेटत असू. मुलगे शाळेत असताना मी त्यांना कसेतरी व्यवस्था करत असे. एक दिवस करणला भीषण अपघात झाला. फोन आला की तो हॉस्पिटलमध्ये आहे. मी धावत गेले. हर्षालाही वाटले की माझी काळजी सामान्य नाही. मी त्याचे रक्त पुसत होते. त्याला खूप रक्त गेले होते. रक्त चढवले गेले. तो शुद्धीत आला तरी मी सोडले नाही. हर्षाला संशय आला. अपघातानंतर आमचे नाते आणखी घट्ट झाले. मी घर सोडून त्याच्याकडे जाऊ लागले. मग एक दिवस मला चक्कर येऊ लागली. बेशुद्ध होऊ लागले. हॉस्पिटलमध्ये नेले. सगळे तपासले आणि डॉक्टर म्हणाले, "तुम्हाला एड्स आहे. तुम्हाला अलगीकरणात राहावे लागेल." ती वाक्य ऐकून माझे आयुष्य काळे झाले. एड्स कुठून आणली? तपासणी केली आणि त्याला एड्स आढळला. एड्स कुठून आला? डॉक्टरांनी सांगितले की अपघाती एड्स आढळला. त्यानेच मला दिले होते. त्याच्यासोबतच्या व्यक्तीकडून त्याला लागले असावे. मग माझ्याकडे आले. हर्षाला सगळे कळले. तिने सगळ्या घटना एकत्र जोडल्या आणि समजले की आमच्यात काहीतरी चालले होते. तिने बाबांना फोन केला, पण माझ्यासाठी नाही, घटस्फोट देण्यासाठी. त्यांनी फक्त 2 वाक्य म्हटले, "मी इतके कष्ट करून पैसे पाठवत होतो. तू अशी निघालीस. तुला देवाची शिक्षा मिळाली. मी आता तुझ्यासोबत राहणार नाही." घटस्फोट झाला. हर्षा आणि इतर मुले माझ्यापासून दूर गेले. नातेवाईकही दूर झाले. एड्स झालेली. नवऱ्याशी विश्वासघात केलेली स्त्री म्हणून सगळे माझ्यापासून दूर गेले. मी एका खोलीत बसून मृत्यूची वाट पाहत आहे. करणलाही एड्सने ग्रासले आणि तो माझ्या आधी मरण पावला. मी अजूनही जिवंत आहे. मृत्यूची वाट पाहत आहे. आता माझ्यासमोर फक्त या जगातील यातना आहेत आणि पुढच्या जगातील शिक्षा. मला माहीत नाही देव मला क्षमा करेल का? मी पश्चात्ताप करते. मी स्वतःला सैतानाच्या हाती दिले. एकदाही खरोखर दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही. आणि शेवटी सगळे काही गमावले. ही माझी कहाणी आहे. विश्वासघात, लालसा आणि चुकीच्या निर्णयांचे परिणाम किती भयंकर असतात हे मी स्वतः अनुभवले. कुटुंबाचा विश्वास तोडणे, मुलीच्या भवितव्याशी खेळणे आणि स्वतःच्या इच्छेपुढे सर्व काही विकणे हे कधीही योग्य नाही. शेवटी फक्त एकटेपणा, आजार आणि पश्चात्ताप उरतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.